करुणार्धय शीतलं पय्यापजोतविहतमोहतमं सनरामरलोकगुरु वन्दे सुगतगतिविमुत्तमं सुखो बुद्धानुपादो सुखासद्धम्मदेशना सुखासङ्घससामग्गी समगानं तपो सुखो. सुखकर आहे बुद्धाचा जन्म, सुखकर आहे सद्धम उपदेश, सुखकर आहे सर्वांनी एकत्रित येऊन तप करणे. देवता आणि मनुष्याचे गुरु, प्रज्ञेची उद्गाता, विश्व शांतिदूत, महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, पवित्र पावन त्यांचा हा सद्धम्म आणि या सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा पवित्र भिक्खू संघ, महान राजा चक्रवर्ती सम्राट अशोक, या देशाचे भाग्यविधाते विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जगातील पवित्र अशा त्रिरत्नाला मी त्रिवार वंदन करतो. आज महाचिंतनी वर्ष 28वे या मंचाच्या वतीने दिनांक 9, 10 आणि 11 जानेवारी हा 3 दिवसीय जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, हा कार्यक्रम भारतातील सर्व बंधू आणि भगिनी, सर्व धर्मातील सभासदांच्या हितासाठी, सुखासाठी, कल्याणासाठी, मांगलिकासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आयोजकांनी मला जे बोलण्यासाठी किंवा मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे, त्या अनुषंगाने मी आज आपल्यासमोर उभा आहे. तर जो विषय घेऊन मी आपल्यासमोर उभा आहे, तर हा विषय आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचा आहे. कसा तर एक देव भगवान बुद्धाकडे येऊन नमस्कार करून एका बाजूला उभी राहिली आणि म्हटलं की हे तथागत, अंतो जटा बही जटा जटाय जटिता पजा तंग तंग गौतम पूछामी को विमंग विजयं जटंती. पाली भाषा आहे, त्याचा मतित अर्थ असा आहे, आत जटा बाहेर जटा, सर्व जंजाळ आहे, सर्व काही जखडलेलं आहे. जसं बांबूचं विळवण असते, ते बांबू एकमेकात इतके गुरफटलेले असतात की ते एक बांबू काढणं आपल्याला मुश्किल होते. तसं आपलं जीवन आहे, संपूर्ण जटाने, व्याकुळतेने, हिंसेने, राग द्वेष मोहाने भरलेला आहे आणि याच्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे. तर मग मार्ग कोणता? तर तथागत बुद्ध म्हणतात, सिले पतिठाय नरसपयो आतापि को भिक्खू को विमंग विजयं जटंती. जो व्यक्ती सिलेवर प्रतिष्ठित होतो या जगामध्ये, तो या अंधारातून बराबर प्रकाशाकडे येतो, बाहेर पडतो. आज तुम्ही, मी, आपण सर्व काही याच्यामध्ये अडकलेलो आहोत. आज बघा, ज्या जागतिक समस्या आहेत, ह्या समस्या एवढ्या काही वाढलेल्या आहेत की त्याच्यामधून बाहेर पडणंच कठीण झालेलं आहे, मुश्किल झालेलं आहे. आपण तंत्रज्ञान युगामध्ये जगत आहोत. तंत्रज्ञान युगामध्ये मनुष्य एकमेकापासून दुरावल्या जात आहे, भावनिकता दूर लोटल्या जात आहे. आज बघा, मोबाईलनी संपूर्ण जग जवळ आणलेलं आहे, इंटरनेटने सर्व जग जवळ आणलेलं आहे. पण तुम्ही विचार करा, थोडासा मागे 20-30 वर्ष जाऊन, 50 वर्ष मागे जाऊन, त्या काळामध्ये इंटरनेट नव्हतं, विज्ञान होतं, पत्र व्यवहार होत होता, तार येत होते. तरी जेवढा आनंद 6 महिन्यातून 1 वर्षातून आलेलं पत्र वाचून मिळत होता, काही सेकंदात आलेला मेसेज इंटरनेटद्वारे, तो मेसेज वाचूनही आपल्याला आनंद होत नाही.
होतो का? नाही होत. मग याला कारण काय? तर तथागत म्हणतात मनुष्य एकमेकापासून दूर जात आहे. विज्ञान जरी जवळ आणत आहे पण तरी तो या विज्ञानाद्वारे जे तंत्रज्ञानाद्वारे जवळ जरी जग आलेला आहे पण आध्यात्मिक दृष्ट्या तो दुरावला जात आहे. आणि जर तो दुरावला जात असेल तर जवळ कसं आणता येईल त्यासाठी अशा कार्यक्रमाची गरज असते. आज भारतामध्ये किंवा जगामध्ये आज आपण पाहतो युद्धामुळे एवढं जग त्रस्त आहे. त्या युद्धामुळे आज पाहता आपण रशिया युक्रेन युद्ध चालू आहे, तिकडे इस्रायल मुस्लिम राष्ट्राशी युद्ध चालू आहे. निर्वासितांचे लोंढेच्या लोंढे वाढत आहेत. आजही आपण पाहतो बांगलादेश बर्मा यांच्यामध्ये युद्ध चाललेलं आहे. रोहिंग्या मुस्लिम सर्व मुस्लिमांचा ओढा जास्तीत जास्त आसाम अरुणाचल यांच्या सीमेवर येऊन तो ओढा थांबलेला आहे की आम्हाला भारतामध्ये घ्या, आम्हाला भारतामध्ये घ्या. तरी भारत त्यांना घेण्यास तयार नाही. जरूर घेईल भारत. काही अटी काही शर्ती असतात, त्या शर्तीनुसार तुम्हाला वागावं लागते. आज बघा जर या जगामध्ये युद्ध नावाची जी गोष्ट आहे ही जर थांबवायची असेल तर ती अणुबॉम्बनी बंदुकीने शब्दांनी थांबवता येत नाही. ती तुम्हाला मैत्रीने प्रेमानेच थांबवावी लागेल, सहकार्यानेच थांबवावी लागेल. सहकार्यानेच एकमेकाच्या मैत्री बलानेच आपल्याला पुढे जाता येईल. याच्यामधूनच या युद्धामधूनच काही गोष्टी पुढे येतात, ते म्हणजे आरोग्य. या जगाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी सुदृढ आहाराची गरज आहे, चांगल्या अन्नाची गरज आहे, चांगल्या औषध पानाची गरज आहे, शुद्ध पाण्याची गरज आहे. शुद्ध पाणी प्यायला मिळालं पाहिजे माणसाला, प्राण्यांना. आणि ते जर मिळत नसेल तर आज आपण पाहतो जगामध्ये जास्तीत जास्त नद्या ह्या प्रदूषित केल्या जात आहे. त्याचं उदाहरण जर बघायचं झालं तर आपण भारतातली सर्वात मोठी नदी जर कोणती असेल तर ती गंगा नदी आहे. लांब तिचा प्रवास आहे, पण आज आपण पाहतो ती नदी किती दूषित केली जाते. जर उदाहरण बघितलं कानपूर या ठिकाणी किंवा मोठे मोठे जे शहर आहेत पटनासारखे, तर या शहरामध्ये जो चर्म उद्योग केला जातो त्या उद्योगाद्वारे जे पाणी घाण पाणी जशाच तसं त्या प्रक्रिया न करता नदी प्रवाहात सोडलं जातं. आणि त्या नदीवर मोठे मोठे डॅम आहेत. किंवा काशीला जर तुम्ही गेला असाल कधी, तिथे बघा मृत्यू पावलेल्या शरीराला थोडीसा आगडाव दिला जातो, थोडासा आग चटका लागतो न लागतो की त्या बॉडीला नदीमध्ये लोटलं जातं. म्हणजे विचार करा की आज लीडर लोक म्हणतात आपल्या देशातील की नमामि गंगे, गंगेने मला बोलवलं. मग ती स्वच्छ करायची की प्रदूषित करायची ते आपल्यावर अवलंबून आहे. प्रदूषित जर ती केली तर त्या नदीवर कितीतरी मोठे मोठे डॅम आहेत, धरण आहेत, ते पाणी प्रदूषितच प्रवाहित होत राहील. पण तिला जर स्वच्छ करायचं आपण ठरवलं, आपण तिला पवित्र मानतो ना, तिला आई मानतो ना आपण, तर स्वतःच्या आईवर जसं आपलं प्रेम आहे तसं त्या पाण्यावर सुद्धा आपलं प्रेम असलं पाहिजे. एका ठिकाणी थांबलेलं पाणी हे दूषित बनते, गढूळ बनते, त्याचा वास यायला लागतो. पण तेच पाणी जर प्रवाहित असेल, स्वच्छ असेल तर मात्र ते दूषित बनत नाही. म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे की जगातील जनजीवन असेल या भारतातील, हे जर सुखरूप करायचं असेल आपल्याला, तर आपले जे गुंतागुंतीचे जे मुद्दे आहेत ते थोडेसे बाजूला करायचे, सामोपचाराने सोडवायचे, मैत्रीने सोडवायचे, करुणेने सोडवायचे. म्हणून बुद्धाने सांगितलेलं आहे की या जगामध्ये जे दुःख आहे, दारिद्र्य आहे, हिंसाचार आहे, याच्यावर जर मात करायची असेल तर तुम्हाला अहिंसेनेच करावे लागेल, प्रेमानेच करावी लागेल. आज आपण तंत्रज्ञान युगामध्ये जीवन जगत आहोत. सायबर हल्ले किती होतात तुम्ही पाहता. मोठमोठ्या कंपन्या किंवा आपल्या देशाची संरक्षण यंत्रणा हॅक केली जाते. चीनकडे 65,000 सैनिक असे आहेत, एक्सपर्ट आहेत, जगातली कोणतीही वेबसाईट ते हॅक करू शकतात. जगातल्या मोठमोठ्या बँक ते हॅक करू शकतात. आजही आपण पाहिलं याचं उदाहरण भारतामध्ये आपण पाहत आहोत. निवडणुकीच्या काळामध्ये हेराफेरी करून न निवडून आलेले लोकही निवडून आले असं दाखवलं जातं. लोकशाहीवर किती मोठा आघात होतो, किती मोठा हल्ला होतो, आपण याचं उदाहरण बघत आहोत. आज विचार करा, जगातली लोकशाही जर संपवण्यासाठी कोणी कारणीभूत असेल तर हे तंत्रज्ञान आहे.
तर हे तंत्रज्ञान, ही लोकशाही वाचवण्यासाठी जगातील आपल्याला पुढे यावं लागणार आहे. यासाठी मग अमेरिका असेल, ग्रेट ब्रिटन असेल, जे लोकशाही राष्ट्र असतील, जगातली सर्वात मोठी लोकशाही भारतामध्ये आहे. सर्वात मोठं संविधान भारताचं आहे, लिखित संविधान. तर तुम्ही विचार करा थोडासा, जर आपण अशा कार्यक्रमातून जर समाजाला जागृत केलं नाही तर आपण हुकुमशाहीकडे जात आहोत. आणि जर हुकुमशाहीकडे जाणारे राष्ट्र मग ते कोणते असो, चीन असेल, रशिया असेल किंवा मग नॉर्थ कोरिया असेल, तिथल्या जनतेला विचारून बघा स्वातंत्र्याची काय किंमत असते. किंवा वृत्तपत्र स्वातंत्र्य आहे का, तिथे मीडियाला स्वातंत्र्य आहे का. आजही तुम्ही 2013 पासून पाहतात आजपर्यंत भारतीय मीडिया आजपर्यंत जेवढा दबलेला आहे, आजपर्यंत असं उदाहरण तुम्हाला कधीच पाहायला मिळालेलं नाही. आणि जर वृत्तसंस्था, जर लोकशाहीचे 4 आधारस्तंभ जे आपण म्हटले जाते की राष्ट्रपती, संसद, सुप्रीम कोर्ट आणि मीडिया, आज मीडिया कोणत्या बातम्या देते तुम्ही पाहतात. ज्या चुकीच्या आहेत त्या देते, ज्या चांगल्या आहेत त्या देत नाही, दाबल्या जातात. आणि ते बी त्यांच्या अपेक्षेने ज्या चांगल्या गोष्टी बाहेर दाखवायच्या तेवढ्याच दाखवायच्या आणि ज्या घडल्या खऱ्या त्या दाखवायच्या नाही. असं जर घडत असेल तर जनतेमध्ये यामुळे निराशा वाढलेली असते. जीवन जगण्याची जी प्रणाली आहे, सुखाकडे नेण्याचा जो मार्ग आहे, तर तो कुठेतरी थांबवलेला असतो. म्हणून मला म्हणायचं आहे की बुद्धांनी त्या काळामध्ये सांगितलं 2500 वर्ष अगोदर, की बुद्धांनी सांगितलं याच्यावर जर मात करायची असेल, तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर तुम्हाला एकच मार्ग आहे, तो म्हणजे सब्ब पापस्य अकरणं कुशलस्य उपसंपदा सचित पर्योदपनं एतं बुद्धान शासनं. जर तुम्हाला स्वतःचं जीवन जसं प्रिय आहे ते इतरांवर सुद्धा तुम्ही प्रेम केलं पाहिजे. इतरांवर सुद्धा तुम्ही राग, द्वेष, मोह ह्या ज्या गोष्टी आहेत, दुसऱ्याबद्दल जो द्वेष आपल्या मनामध्ये तो आपण काढला पाहिजे. तर द्वेष सहजासहजी सहज निघत नसतो, अंतर्मनात तो कुठे ना कुठे असतो. पण तो जर काढायचा असेल, आज डॉक्टर, कुठल्या जातीचा डॉक्टर असो, त्याच्या मनामध्ये एकच भाव असतो, सर्व प्राणी मात्राचं कल्याण व्हावं, सर्वांशी शुश्रूषा व्हावी या उद्देशाने. आज बघा ह्या गोष्टी जर असेल तर मनुष्य भ्रष्टाचाराकडे जात नाही. आणि मनुष्य जर भ्रष्टाचाराकडे जर गेला नाही तर तो आपलं शील चारित्र्य जपतो. आणि तो जर आपलं शील चारित्र्य जपत राहिला तर या जगामध्ये जे बदल होत चाललेले, जसे की नैसर्गिक बदल, हवामानाचे बदल, आज आपण पाहतो की ग्लोबलायझेशनमुळं मोठे मोठे शहरं बनवण्याच्या उद्देशाने कितीतरी निसर्गाची हानी केली जात आहे, झाडं तोडले जात आहे, ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. आज आपण याचं उदाहरण 2021 आणि 22ला म्हणजे 20च्या नंतर बघितलेलं आहे, ऑक्सिजनची काय किंमत असते. कोविड-19च्या काळामध्ये आपण बघितलेले, महामारीमध्ये एक झाड लावण्याची किंमत आपण जाणलेली आहे. तर तुम्ही विचार करा, जर आपण झाडं जे पहिले आहेत ते कापले, नवीन जर ते लावलेच नाही, ऑक्सिजन कुठून मिळणार आपल्याला, श्वासोश्वास शुद्ध कुठून मिळणार आहे. जर ऑक्सिजनच शुद्ध नाही, पाऊस पाणी वेळेवर पडणार नाही. हवामानामध्ये बदल झालेले आहे आणि जर पाऊस पाणीच वेळेवर पडला नाही तर शेतकरी सुखी राहणार नाही. आणि जर शेतकरी सुखी राहिला नाही, अन्न पुरवठा आपल्याला स्वच्छ मिळणार नाही, शुद्ध मिळणार नाही, मुबलक प्रमाणात मिळणार नाही. प्रत्येक गोष्ट एकमेकावर डिपेंड आहे. त्याच्यासाठी निसर्गाची हानी होऊ द्यायची नाही, निसर्गाचा समतोल राखण्याचा प्रयत्न करायचा. अन्न साखळी आपण मानवाकडून बदलल्या गेली जाऊ नये याची आपण काळजी घ्यायची. आणि हे जर घेतलं तरच आपल्याला सुख मिळणार आहे. मला माहिती आहे जगामध्ये कितीतरी धर्म आहेत, कितीतरी पंथ आहेत. प्रत्येक धर्मामध्ये एक तत्वप्रणाली आहे, ती म्हणजे कोणती, की आपल्याला सुख मिळालं पाहिजे आणि सुखाकडे घेऊन जाणारा मार्ग आहे. सहज सुख भेटत नाही. आजी आजोबाला सुख मिळालं म्हणजे मुलाला मिळेल याची गॅरंटी नाही. मुलाला जरी मिळालं तर नातवाला मिळेल याची गॅरंटी नाही. ऐका गॅरंटी, आज तुम्ही इथं बसलेलं आहे, माझ्यासमोर जे मी बोलत आहे तुम्ही ऐकत आहात, जे सुख तुम्हाला मिळालं ते तुमच्या नातेवाईकाला मिळेल याची गॅरंटी देऊ शकता का तुम्ही? किंवा या पेंडॉलच्या बाहेर जाणार आणि तुम्ही जिवंत राहणार याची गॅरंटी देऊ शकतो का आपण? नाही देऊ शकत. आज बघा आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य खूप धोक्यात आलेलं आहे. आज आपण पाहतो जगामध्ये कितीतरी व्यापार समुद्र मार्गाने चालतात, मोठमोठे जहाज जेव्हा समुद्रातून जातात
जी जहाजाची तेल गळती आहे त्या तेल गळतीमुळे पाण्यावर तरंग असे तेलाचे येतात. माशांना श्वासोश्वास सुद्धा घेता येत नाही. जीवसृष्टी जी आहे पाण्यातली त्यांना श्वासोश्वास सुद्धा घेता येत नाही. म्हणजे तुम्ही विचार करा, त्याच्यासाठी युनो असते, त्याच्यासाठी राष्ट्र संघटना असतात एकमेकावर कंट्रोल करण्यासाठी. आणि जो जैविक कचरा तयार होतो जसं की अणुबॉम्बची निर्मिती, अणुबॉम्बची गरज काय आहे बरं? काहीच गरज नाही. मी तर म्हणेल जर बुद्धांनी सांगितलेलं पंचशील जर संपूर्ण जगाने फॉलो केलं, तसं पालन केलं, मला नाही वाटत की शेजाऱ्यावर बंदूक उगारावी, त्याच्यावर बॉम्ब टाकावा किंवा त्याची हानी करावी. काहीच गरज पडत नाही. पण करत नाहीत ना. जर केलं तर सर्व जग सुखी होणार आहे, पण ते करत नाहीत. म्हणून आपल्याला अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेने जागृत झालं पाहिजे आणि जनतेने जागृत होऊन प्रत्येकापर्यंत हा मेसेज नेला पाहिजे. आपण आज बघा अन्न साखळी बदललेली आहे. मी सांगितलं तुम्हाला अन्न साखळी बदललेली आहे. पाऊस वेळेवर पडत नाही. पडतो का पाऊस? पावसाळ्यातला पाऊस हिवाळ्यात पडतो, हिवाळ्यातला उन्हाळ्यावर चालला. म्हणजे पाण्याची भूजल जे साखळी आहे की जल म्हणजे पुरवठा आहे तो कमी कमी होत चाललेला आहे जमिनीमधला. पण जो बर्फाळ प्रदेशामध्ये जे बर्फ पडते ती पातळी मात्र वाढत चाललेली आहे. मनुष्याला जे शुद्ध जल मिळायला पाहिजे ते मिळत नाही. म्हणून मला सांगायचं आहे आजच्या माध्यमातून की अन्न सुरक्षा असली पाहिजे. छोट्या मोठ्या देशावर कर्जाचे संकट कोविड-19 नंतर वाढलेलं आहे. भारतावर सुद्धा लय मोठं कर्ज आहे. प्रत्येक जीव जन्माला येतो त्याच्यावर 12,500 कर्ज आहे. भारतामध्ये जो जन्माला येतो 12,500 कर्ज घेऊन तो जन्माला येतो. विचार करा, हे कर्ज कमी झालं पाहिजे का वाढलं पाहिजे? आता तुम्ही विचार करा, कर्जाच्या बोझ्याखाली हा समाज भरडला जात आहे. 11% लोक भारतातले संपूर्ण 100% संपत्ती त्यांच्या ताब्यात आहे. तर तुम्ही विचार करा, यामुळे देश दारिद्र्यामध्ये लोटल्या जाईल का श्रीमंतीकडे जाईल? विकसित राष्ट्राकडे जाईल का विकसित राष्ट्र म्हणूनच राहील? म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे, मग जपान जरी असेल, अमेरिका, इंग्लंड जरी असेल, ते विकसित राष्ट्र आहेत. 15 वर्ष अगोदर पाहिलं भारताचा GDP दर, भारत 3री आर्थिक महासत्ता म्हणून विकसित होऊ लागला. आत्ताचा भारताचा GDP दर बघा 9% डायरेक्ट गेला मागे. म्हणजे आज मला सांगा, आपला देश पुढे जाण्याऐवजी मागं मागं जात आहे. मी आर्थिक जी मंदी आहे ती किंवा आर्थिक जी दरी आहे समाजामध्ये ती वाढत चाललेली आहे. गरीब अजून गरीब होत चाललेला आहे, श्रीमंत अजून श्रीमंत होत चाललेला आहे. हे होता कामा नये, कारण की हे बॅलन्स राखलं पाहिजे. हे जर बॅलन्स नाही राखलं तर निसर्गाचे संकट येतात आपल्यावर आणि निसर्ग मात्र कोणालाही माफ करत नाही. मी असो या तुम्ही असो, निसर्ग हे बघत नाही अंगावर वस्त्र कोणतं आहे, अंगावर कपडा कोणता आहे, हा मनुष्य कोणता आहे, त्या मनुष्याच्या मनातील चित्तातील विचार कोणता आहे, तो पोषक आहे की समाजाला घातक आहे, याचं कॅल्क्युलेशन निसर्ग करत असते. म्हणून मला हे सांगायचं आहे आपल्याला की आज बघत आहोत आपण युद्धामुळे व्हिएतनाम देश 12.5 टन अमेरिकेने विषारी द्रव्य त्यांच्यावर फवारले. 1927ला भारत स्वतंत्र झाला आणि 1945ला 6 ऑगस्ट 9 ऑगस्टला अमेरिकेने हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकले. त्याचा परिणाम असा झाला जगामध्ये की तिथे चांगले चांगले लोक जन्माला येत नाहीत, अपंगत्व असलेले बालक जन्माला येतात. किंवा व्हिएतनाममध्ये सुद्धा सुंदर सुंदर मुलं मुली जन्माला येत नाही. तर तुम्ही विचार करा या गोष्टीचा, युद्धाची जगाला गरज आहे का? आणि खरंच युद्धाला जगाची गरज असेल युद्ध जरूर होईल, 3रं महायुद्ध. पण माझ्या तरी मते युद्धाची गरज जगाला नाही आहे. आणि भारत देशच जगाला गुरु समान असून आणि एक मार्गदर्शक तत्व जर कोणता देश देत असेल तर तो आपला भारत देश आहे. आणि आपला भारत देशच या जगाला याच्यामधून वाचवू शकतो, याच्यामधून वाचवण्याचं काम करू शकतो. मी जपानला कामाच्या निमित्ताने गेलो होतो. एक गोष्ट मला तिथं जाणवली की मी विचार केला की माझ्या देशामधले लोक 50, 55, 52 वर्षात एकतर 15 आणि 10 वर्षाच्या मुलाला अटॅक आलेला आहे. मी विचार केला या गोष्टीचा, या देशातले लोक 120 वर्ष कसे काय जगू शकतात आणि माझ्या देशातले का नाही जगू शकत? तर त्याचं उत्तरही मला तिथेच सापडलं. जेव्हा मी बघितलं या गोष्टीकडे तर माझ्या लक्षात आलं तिथलचे म्हातारे लोक सुद्धा
100 वर्षाच्या पुढचे 120 वर्षापर्यंत जे ते सुद्धा सायकलिंग करतात, सायकल चालवतात. आता आपल्या देशामध्ये तर लहान मुलगा असो का मुलगी क्लासला जरी न्यायचं, ट्युशनला न्यायचं, गाडीवर न्या म्हणतात, रिक्षाने न्या, चालत तर बिलकुल जाणार नाही. ते चालण्याला महत्त्व देतात. 9 घंटे झोप घेतात ते. किती? 9 घंटे. सकाळी 4 वाजता सूर्य निघतो तिथे. सकाळी 4 वाजता ते लोक उठलेले असतात. तर तुम्ही विचार करा या गोष्टीचा. आपण 1947ला स्वतंत्र झालो, त्यांच्यावर 1945ला अणुबॉम्ब पडला. तसं पाहिलं तर दोन्ही राष्ट्र, एक राष्ट्र पारतंत्र्यातून स्वतंत्र झालेलं आणि एकावर मात्र हल्ला करण्यात आलेला आहे. तर तुम्ही विचार करा, दोन्ही राष्ट्र जवळजवळ सारखेच आहे. आणि त्याच्यानंतर चीन भारतानंतर 2 वर्षांनी स्वतंत्र झाला, भारतानंतर. तर तुम्ही विचार करा या गोष्टीचा, तिन्ही देशाचा. तर त्या ठिकाणी एक गोष्ट माझ्या लक्षात आली, आई वडिलाची काळजी घेतली जाते. आई वडील सुद्धा मुलांना सकस आहार देतात, चांगलं जेवण देतात, एकमेकाला विचारतात. आणि प्रत्येक गोष्ट जपानची, जे काम ऑफिसमध्ये केलं तर ते कॅम्प्युटरमध्ये, लॅपटॉपमध्ये फिट केलं जातं की मी इतके घंटे ड्युटी केली, इथून इथपर्यंत हे काम केलेलं आहे, या पॉईंटवर मी स्टॉप करते, आता मी घरी जात आहे. ते कधी 45 पासून तर आतापर्यंत. विचार करा. त्याच्यामुळं तो देश जगात 3री महासत्ता बनला. आज आपण का नाही बनू शकत? इथं मुलगाच बापाचा ऐकत नाही, बापही बायकोचं ऐकत नाही, कोणी कोणाचं नाही, बाप नाही लेखात, लेख नाही बापात. आपल्या इथं असं आहे. म्हणून मी विचार केला, साहेब झाले तर सुनबाई काय म्हणते, तिला माहीत नसते की या मुलांनी किती खस्ता खाल्ल्या, या बापाने याला कशा पद्धतीने शिकवलं, इथपर्यंत कसं आणलं. तो ऑफिसर झाला, ती म्हणते आपल्याला 3रं कोणीच नको, आपण दोघं आणि आपले 2 बस, आपल्या इथलचं. आता तुम्ही विचार करा, तो डायरेक्ट ऑफिसर झाला का? आकाशातून डायरेक्ट ऑफिसर म्हणून पडला का तो? डॉक्टर जरी भारतात बनायचं म्हटलं तर 10 ते 15 लाख आज खर्च येते, तसं 25 लाखापर्यंत पूर्ण जर विचार केला आपण तर. 10 ते 15 लाख जर जवळ नसतील तर आणायचे कुठून? त्या मायबापांनी कुठून ना कुठून आणलेले आहेत ना ते पैसे. मग आणले तर त्या मुलाला जर योग्य पद्धतीने संगोपन केलं, शिक्षण दिलं, म्हणून तो डॉक्टर झाला ना. आणि तो जर डॉक्टर झालाच नसता, इतकी सुंदर पत्नी त्याला मिळाली असती का? शक्यच नाही. शेतकऱ्याच्या मुलाला सुंदर पत्नी देईल का कोणी? त्याला 2-3 एकर शेते, 5 एकर शेते, 10 एकर शेते आणि सुंदर मुलगी, साहेबाची मुलगी, ऑफिसरची मुलगी त्याला द्यायची, देतील का? शक्यच नाही. आपल्या देशात तरी नाही. पहिले पाहतात पैसा आहे का, गाडी आहे का, बंगला आहे का. मुली पण हुशार आहेत आपल्या देशातल्या, त्या पहिलेच आपला साथीदार निवडत असताना ह्या गोष्टीचा विचार करतात. म्हणून माझ्या ती गोष्ट लक्षात आली जपानमध्ये की चांगलं ते आहार खातात, चांगलं पितात, झोपतात. आणि तिकडे मुलगा मुलगी त्यांचं लग्न करत असताना एज्युकेशन पाहिलं जातं, संस्कार पाहिले जातात. आपल्या देशात नाही. एकच नवरा 7 जन्म मिळो, तो दारू पिणारा असो, मारणारा असो, काही असो. आणि आपण आपल्या भगिनी त्या वडाच्या झाडाला दोरा बांधून वेडे मारतात. असं कुठे होते का हो? शक्यच नाही आहे. इथून तुम्ही मृत्यू पावले की माणसाचं जे मन आहे, चित्त आहे, अग्नी, हवा, पाणी, माती, रूप, संज्ञा, संस्कार, वेदना, विज्ञान. विज्ञान इम्पॉर्टंट आहे, आई आणि वडील आणि निसर्गामधला गंधर्व. तर तो गंधर्व मात्र कॅल्क्युलेशन करतो की आपला जन्म कुठे होणार, कसा होणार. धर्मामध्ये तेवढी ताकद आहे, अध्यात्मामध्ये ताकद आहे. तुम्ही दलाई लामा नाव ऐकलं असेल. ते नाव सोपं वाटते, सोपं, पण ते नाव खूप अवघड आहे समजून घेतलं तर. मृत्यूशनी ते बाळ सांगते, मी जन्म कोणत्या आईच्या पोटी घेणार, कुठे घेणार, कोणत्या घरी घेणार, किती वाजून किती मिनिटांनी घेणार. तुम्ही मी आपण बसल्यापैकी सांगू शकतो का? मेडिकल सायन्स सांगू शकते का? बघा किती मोठं चॅलेंज आहे ते. पण धर्म ते चॅलेंजही पूर्ण करून दाखवते. म्हणून प्रियजन हो, माता पितू उपट्टानं पुत्तदारच संग हो, अनाकुलाच कम्मंता एतं मंगलमुत्तमं. बुद्धांनी सांगितलेलं हे जे तत्व आहे, जागतिक समस्येपैकी हे एक आहे. आई वडिलांची सेवा केली पाहिजे, पत्नी मुलबाळ यांचा सांभाळ केला पाहिजे. आणि खरंच पत्नी मुलबाळ यांना बॅलन्स ठेवलं, ती पत्नी म्हणाल का हो, सुनबाई तुमच्या आई वडिलाला अनाथ आश्रमामध्ये नेऊन घाला? नाही म्हणणार. खूप सुंदर व्हिडिओ बघितला होता मी एक. त्या नातीला आई वडिलांनी सांगितलं, ते डॉक्टर होते, आजी कुठे आहे? तर म्हणे तीर्थयात्रेला गेली. त्या मुलीला वाटलं आपली आजी गेली तीर्थयात्रेला. महिने मागून महिने दिवस गेले, 6 महिने झाले, वर्ष झालं. नंतर त्या
मुलांची ट्रिप अनाथ आश्रमाला भेट द्यायला गेली. त्या मुलीने नातीने आजीला ओळखलं. तिथं काय झालं असेल त्या बालमनावर परिणाम, तुम्ही विचार करा थोडासा. नक्कीच वाटलं असेल ना तिला की माझे आई वडील माझ्याशी किती खोटे वागतात, किती खोटे बोलतात. जर माझ्याशी खोटे बोलू शकतात तर त्यांच्या आई वडिलाशी किती खोटं बोलू शकतात. हा एक संस्काराचा भाग आहे. म्हणून बघा, देशात जगापैकी जास्तीत जास्त आई वडील अनाथ आश्रमात मला भारतातच दिसलेले आहेत. भारतामध्ये आजही बघा पारसी समाज आहे, जैन लोक आहेत, संख्येने कमी आहेत ना कमी, पण ते त्यांच्या आईवडिलांची काळजी बघा किती घेतात, खूप काळजी घेतात. ते मी बघितलेलं आहे. मुंबईमध्ये जैन परिवाराने काही असे अपार्टमेंट बांधून ठेवलेले आहेत. त्यांच्या समाजातील जे गोरगरीब लोक आहेत त्यांनी तिथे यावं आणि राहावं, आणि आम्ही त्यांना अन्न पाणी शुद्ध सर्व जे असेल नसेल ज्या गरजा, अन्न वस्त्र निवारा राहण्याची सोय करून ठेवलेली आहे. धान्य ते पुरवतात आणि मेडिकल आरोग्यासाठी थोडासा फंडिंग पण ते करतात. तर तुम्ही विचार करा, जास्तीत जास्त त्या लोकांचे आई वडील अनाथ आश्रमामध्ये पाहायला मला मिळत नाहीत. आपले दिसतील बाकी लोकांचे, पण त्यांचे दिसत नाहीत. म्हणून मी सांगतो तुम्हाला, या जगामध्ये जर देव कोणी असेल आणि देव कोणी पाहला असेल, जी बुद्धाला पहिली लाईन म्हटली, अंतो जटा बही जटा जटाय जटिता पजा तंग तंग गौतम पुछामी, त्याला उद्देशून बुद्ध म्हणतात, सिले पती ठाय नरस पयो आतापी खो भिक्खू. भिक्खू म्हणजे मी आहे, मी भंते आहे. आजपासून मायनस जा 35 वर्ष अगोदर मी भंते बनलो. तेव्हा माझं वय काय असेल. आई वडिलांनी जन्म दिला, त्यांच्यासोबत राहिलो काही वर्षे, काही महिने, नंतर या रस्त्यावर आलो. आज मी डबल डॉक्टरेट आहे. त्यांनी शिकवलं म्हणून नाही, मी माझ्या मनाने शिकत गेलो. पण त्यांच्याबद्दल एवढा कारुण्यभाव आहे माझ्या मनात की जे दुसरे बी बहीण भाऊ आहेत त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त. कोणी जरी आजारी असेल, दुःखी असेल, कष्टी असेल, तर मला असं वाटतं आपण काहीतरी त्यांना मदत केली पाहिजे. काहीतरी मदत केली तर त्याचं दुःख कमी झालं पाहिजे. आणि ह्या गोष्टी जर केल्या तरच या वस्त्राला, या आचरणाला, या बोलण्याला किंमत आहे. आज बघा, तुम्ही आजारी आहात, औषध पाणी आणलं आणि डोक्याजवळ ठेवून दिलं झोपायच्या उशीजवळ आणि सांगितलं की माझा डॉक्टर खूप चांगला आहे, खूप चांगला आहे, त्याने खूप चांगलं औषध दिलं, आणि ते औषध पाणी न घेता तुम्ही बरे होणार का? तुमचा आजार बरा होईल का? तर नाही. म्हणून मला सांगायचं आहे की या जगामध्ये ज्या समस्या आहेत, तर ह्या समस्या केवळ आणि केवळ किंवा या जगातलं दुःख फक्त प्रेमाने कमी करता येईल, सामंजस्य कराराने कमी करता येईल, सहकार्याने कमी करता येईल. तुम्ही ऐकलं असेल किंवा मी पण पाहिलं, 50 वर्ष अगोदर किंवा अजून 100 वर्ष अगोदर जेव्हा करन्सी, पैसा याच्यामध्ये वस्तू दिल्या जात नव्हत्या, पैसा नावाची वस्तू दिसत नव्हती, फक्त धान्य, रुपये, जे तुमच्याकडे काय पिकलं ते आपण दुसऱ्याला द्यायचं, त्याच्याकडे काय पिकलं ते आपण घ्यायचं, असा जेव्हा व्यवहार होता तेव्हा मात्र भ्रष्टाचार नव्हता. होता का? हे तर तुम्ही ऐकलेलं असेल की भारतात सोन्याचा धूर निघत होता. एक काळ असा होता. भारतामध्ये दरवाजांना कडी कुलूप नव्हतं, दरवाजे उघडे असायचे, कोणीही कोणाची चोरी करायची नाही. निसर्गामधले प्राणी, हिस्त्र पशु प्राणी, ते हिस्त्र असून सुद्धा माणसामध्ये एवढे मिसळले होते की कोणी कोणाला शत्रू समजत नव्हतं. एक काळ असा होता. आज बघा बरं तुम्ही, रस्त्यावरचा कुत्रा जरी असेल ना, आपण त्याच्याजवळून चाललो की त्याला भीती वाटते, हे मला मारतात की काय. आपण भाकर तर देतच नाही त्याला, पण त्याला भीती असते, हे मला मारतात की काय. म्हणजे त्या प्राण्याला एवढी भीती, धास्ती आपली झालेली आहे. आणि तुम्हालाही माहिती आहे, आपण आपल्या घराची चाबी दुसऱ्या शेजाऱ्याकडे पहिले बिंदास द्यायचो. आता देतो का? नाही देत. आणि जरी दिली घरच्याकडेच देतो का? बघा, कपाटाच्या किल्ल्या आपण व्यवस्थित लपून ठेवतो का? त्याच्यामध्ये काहीतरी धनसंपत्ती, पैसा असते, सोने जवाहिरे असतात. पण मला सांगा, कुठलीही गोष्ट पहिले उत्पन्न कुठे होते? ती मनामध्ये होते. पहिले मनात. चोरी जरी करायची असेल ना, चोर एक्सपर्ट बनतो ना, तर तो पहिले मनामध्ये ठरवतो, मी असं करेल, तसं करेल, नंतर ती चोरी होते. नंतर पोलीस येतात, मग नंतर होते, आओ चोरो बांधो भारा, आधा तुम्हारा आधा हमारा. पकडला तर चोर आहे, नाही पकडला गाडी खोलून नेली